काँग्रेस पक्षाने आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या संदर्भानं गुंगी गुडिया अशा पद्धतीचा उल्लेख करून एक ट्विट केलेला आहे। खरं तर गुंगी गुडिया अशा पद्धतीचा शब्दप्रयोग पहिल्यांदा देशाच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भानं यापूर्वी काँग्रेसच्या विरोधी पक्षात असलेल्या त्यावेळेच्या नेत्यांनी केलेला होता। आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान म्हणून या देशानं आणि संपूर्ण जगानं पाहिलेलं आहे। स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत देशामध्ये झालेल्या कुठल्याही पंतप्रधानांना पाकिस्तानचे 2 तुकडे करून त्यांना अद्दल घडवण्याचं कार्य करू शकलेले नाही आहेत। अर्थात प्रत्येक नेता आपापल्या जाग्यावर श्रेष्ठच असतो, परंतु ज्यांचा गुंगी गुडिया म्हणून उल्लेख केला गेला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवढी मोठी कर्तबगारी दाखवली हे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या उदाहरणावरनं आपल्याला स्पष्ट दिसतं। सुनेत्रावहिनी पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळं अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे। त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाही आहेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रावहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे हे यातून दिसतं।